सांगली शहरातील प्रमुख मार्गावर असलेल्या चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचं काम गेल्या 14 महिन्यांपासून सुरू आहे। हे काम पूर्ण करण्यासाठी 15 ऑगस्टची डेडलाईन दिली होती, मात्र या मुदतीत काम पूर्ण झाले नसल्याने सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाच्या अपूर्ण कामाच्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने अनोखे आंदोलन करण्यात आले। शहरातील नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रशासन आणि ठेकेदाराचा निषेध म्हणून रखडलेल्या उड्डाणपुलाच्या ठिकाणी ध्वजारोहण केलं। याबाबत बोलताना सतीश साखळकर म्हणाले, सदर रेल्वे पुलाचं काम रखडल्यामुळे कोट्यवधी रुपयांचं नुकसान हे व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक यांचं झालेलंच आहे। खानापूर, आटपाडी, तासगाव, विटा या भागातून येणाऱ्या तसेच बुधगाव, माधवनगर, बिसूर, कौलापूर या गावातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। म्हणूनच स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून वेगळ्या पद्धतीने स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला। यातून जिल्हा परिषद, जिल्हा प्रशासन, रेल्वे प्रशासन यांनी बोध घेऊन लवकरात लवकर सदर पूल वाहतुकीसाठी खुला करावा, अन्यथा इथून पुढे कोणतीही पूर्वसूचना न देता गनिमी काव्याने सदर पुलाचे ठेकेदार, अधिकारी, जिल्हा प्रशासनाचे अधिकारी यांच्या घरासमोर, कार्यालयात घुसून किंवा अन्य पद्धतीने मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला।